आज रविवार. आजच इंडिया आणि न्यूझीलंडची फायनल मॅच होती आणि मला ती बघायची आहे म्हणूनच माझी लगबग सुरू होती. कालच विचार केला होता की आपण सकाळी लवकर उठून सकाळी लवकर सगळी कामं करूया, कारण रविवारच्या दिवशी आमच्याकडे मच्छी मटण असतं. त्याच्यामुळे आज ठरलं होतं लवकर सगळं करूया. रोजच्या प्रमाणेच आपली आंघोळ वगैरे करून रोज वॉटर चेहऱ्याला लावून मी आपली कामाची सुरुवात केली. आणि त्यात मला नेहमी सकाळची सवय आहे, पहिलं पाणी प्यायचं असतं. आणि मी ते पीत विचार करत होते की आज कसं करूया सगळं काही. त्यातच बघत होते की समोर इतकं छान वातावरण झालं होतं आणि मी काय आपली इंडोर प्लांट्स थोडीशी छोटीशी लावून ठेवलेली आहेत घरी. बरं वाटतं खिडकीच्या बाहेर बघताना. मग नेहमीप्रमाणे झाडू घेतला आणि फार सर्व घरात झाडू मारून घेत होते. मग व्यवस्थित स्वच्छ केल्याशिवाय सकाळ झाल्यासारखे वाटत पण नाही मला. आणि आमच्या सासूबाईंना पहिला झाडू मारलेला आवडतो. झाडू मारता विचारही केला आपण आता दुकानात जाऊया. चप्पल घातली आणि दुकानात निघाले. काय घेऊया बरं? घरी बटर होतं म्हणून मी पाव घ्यायचे ठरवले आणि छानपैकी अंडे घेऊया म्हणून. तर फक्त त्या काय पायाखाली कोणीतरी मनी प्लांट टाकला होता आणि चांगल्या स्थितीत होता. मी ते इंडोर प्लांट्स ऑलरेडी लावले होते म्हणून बघून मजा वाटली. सरप्राईज झाली मी. गुड मॉर्निंग. हो, मी मनी प्लांट बघत आपली पुढे हळूहळू दुकानाच्या समोर चालतच राहिली. छान ऊन पडलं होतं बाहेर. मस्त वाटत होतं ऊन बघून. मला वाटेतच मला भंगारवाला भेटला. त्याला माझी एक तुटलेली खुर्ची मला त्याला विकायची होती म्हणून मी त्याच्याशी बोलत होते आणि तो बोलला मी थांबतो म्हटला. आणि जवळच मला दुकान पण आलं. मी तिकडे थांबले. हां, दुकानात गेली का नेहमी माझ्या डोक्यात विचार आला काय राहिलंय का. 2 देना. आणि विचारच करत राहते. कारण आम्ही तसंही डीमार्टवरनं सगळं सामान भरत असतो आणि काही मला दूध आणि पाव वगैरे लागतात, तेच मी फक्त इथे आणायला येते. भंगारवालाही माझी वाटच बघत असेल. मी त्याला सांगितलं होतं बिल्डिंग खाली टेबलावर बसून राहा. तो माझी वाटच बघत होता आणि मला तो दिसला तिकडे. त्याला मी म्हटले वरती ये, कारण आज मला ती खुर्चीचं काम करायचंच होतं. बढिया नाश्ता. वॉचमन काकांशी मी नेहमी बोलत राहते. तो UPचा आहे. भंगारवाला माझं खुर्ची बघतच होता. तोपर्यंत मी माझ्या हातातलं सामान किचनमध्ये ठेवलं आणि श्रीला हाका मारायला गेले. श्री म्हणजे माझेच मिस्टर. आम्ही तर खुर्च्याविषयी नेहमी डिलिंग करत राहतो आणि मला हवं ते पैसे भेटत नाही. आता बघूया हा काय किंमत सांगतो ते. नहीं, इतना नहीं जमेगा, नहीं तो रहने तो चलो 50 में दे दूँगी. और जाते 25 रुपये देना. ऐसा थोड़ी 30-35 कुछ भी नहीं, ऐसा थोड़ी होता. हवे त्या वस्तूचे रेट मला नाही भेटले ना तर मी नाही त्यांना देत आणि मी सरळ जा म्हणून सांगते. त्यानंतर मी आता म्हणलं सुरुवात करूया आपण नाश्ता बनवायची. तर ब्रेड होते, अंडी होती आणि आम्हा दोघांना एकच अंडं आणलं होतं आणि ठरवलं म्हणलं या एक अंडा खावा, कारण त्याच्यानंतर लगेच जेवायचं होतं. आणि तो मनी प्लांट आणला आणि त्याला भिजत ठेवला, त्याला स्वच्छ करायला ठेवला. म्हटलं काही घाण वगैरे असेल तर साफ होईल ते. आणि मी आपली सुरुवात केली. मी अंडं ना लोखंड तव्यातच करते आणि आमच्याकडे 3 तवे आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या सासूबाईंना नॉनव्हेज आणि व्हेजचे तवे किंवा भांडी वेगळे ठेवायला आवडतात. मी त्याप्रमाणे हा माझा नॉनव्हेजचा तवा आहे. ह्याच्यामध्ये मच्छी फ्राय, अंडं फ्राय मी नेहमी करत राहते. याच्यावरती कुठल्याही व्हेज प्रकारच्या चपात्या वगैरे मी कधीच करत नाही.
तर मी आमच्या दोघांसाठी 2 अंडी आणले होते, म्हणजे एकच. आणि त्यात मस्तपैकी कांदा व मिरची कापून मी अंडं बनवते. हे अंडं आम्ही फार जेव्हा जास्त भूक लागते आणि तोंडाला चव हवी असेल ना तेव्हा बनवते. तुम्ही पण नक्की ट्राय करा, कारण ना एखादं तुम्ही अंड्यामध्ये ना तुम्ही कांदा मिरची टमाटे टाकून खाता ना तर इतका टेस्टी लागतो ना, त्याहीपेक्षा तो साधा खातो तेवढी मजा नाही येत जेवढी ह्या कांदा मिरच्या टाकलेल्या ह्याच्यात मजा येते. आज मी मुद्दामच एकच घेऊन आले आहे, कारण का त्यापुढे मला ठरले स्वयंपाक काहीतरी वेगळा करायचा आहे म्हणून झटपट करूया. आता नेहमी मी घरी पोहे उपमा वगैरे चालू असतो. ऑमलेटसोबतच माझं ठरलं होतं की आम्ही पाव खाणार आहे, आणि नंतर मी अमूल बटरही काढून ठेवलं होतं बाजूला. ते जरा मेल्ट झाल्यानंतर ते पावावर टाकून खायला खूप छान लागतं. एका बाजूला माझा स्वयंपाक चालू होता आणि माझ्या डोक्यामध्ये विचार की आज होणार आहे की नाही. आणि खरंच खूप उभं राहून किचनजवळ ना खूप पाय दुखतात माझे, त्याच्यामुळे फटाफट आवरायचं होतं आज मला. माझ्या घड्याळाकडे पण खूप लक्ष होतं, पण माझी लगबग चालू होती. हा आहे आमचा छोटा टोप, ज्यात आम्ही नेहमी दोघांसाठी चहा करत राहतो. स्टीलचा आहे, चांगला जुळतही नाही तो. मला नेहमी थोडाच चहा केलेला आवडतो आणि त्यात मस्तपैकी टेस्ट आलेला, भरपूर दूध आणि चहाची पावडर आणि चहाचा मसाला पिल्यासारखं तरी वाटतोच असतो. तो एका बाजूला ठेवल्यामुळे तो पटपट आपला त्याच्या पद्धती स्लो छानपैकी शिजत राहतो. मी एका बाजूला माझ्या मोठ्या गॅसवरती फटाफट अंडी फ्राय करून घेते. हे माझ्या ट्रॉला आहेत, माझ्याकडे कमीच ट्रॉला आहेत, पण जे आहेत बरोबर मोजक्याच आहेत. माझं आता हे पहिलं अंडं फ्राय झाले आणि आता दुसरं अंडं फ्राय करायला टाकायचं आहे. श्री फ्रेश होत असेल वॉशरूममध्ये, तोही आता येईलच. त्याचं अंडंही फ्राय होत आलं आहे. मी त्याला नेहमी जरा गरम गरम द्यायचाच प्रयत्न करत राहते, पण तो कधी लवकर गरम गरम खात नाही. नेहमी माझी वाट बघत असतो आणि आम्ही दोघं नेहमी एकत्रच नाश्ता करतो. कधीही काही झालं तरी नेहमी एकत्रच बसत असतो, म्हणून तो नेहमी माझी वाट बघतच असतो. मी माझ्या पद्धतीत आपली तयारी सुरूच ठेवली. चहा माझा छानपैकी उकळला आहे, मला त्यात दूध टाकायचं आहे. तर मी पहिलं हे अंडं टाकून घेते आणि म्हटलं मग ते कमी आचेवर ठेवूया आणि ते छानपैकी फ्राय होत राहील. तोपर्यंत मी फ्रीजमध्ये जाऊन दूधही घेऊन येईन. तवा कधी कधी छान गरम झाला ना तर मग अंडी छान फ्राय होते. मी कांदा टाकलेलं अंडं जरा कमी आचेवरच जरा छानपैकी फ्राय झालं ना तर ते तुटत नाही. मी असं माझ्या एका मैत्रिणीला मी हे असं अंडं बनवायचं शिकवलं. तिचे मी नेहमी कंप्लेंट असायची की माझं अंडं तुटतं, सो तिला मी शिकवलं आणि तिला ते जमलं छानपैकी. हा माझा चहाचा मसाला आहे, तोही संपत आलेला आहे, आणायचा आहे तो पण मला. मी बहुतेक गोष्ट सगळं डीमार्टवरूनच घेत असते, सो ह्या वेळेस ते काही सामानामध्ये मी भरलेलं नाही आहे. चला, बाजूला आता छानपैकी ब्रेडही भाजायला टाकलेले आहेत. श्रीला भाजलेले ब्रेड फार आवडतात, कुरकुरीत खूप आवडतात त्याला, स्पेशली त्याची फरमाईश आहे. एका बाजूला तर चहाही झाला आहे, दूधही टाकून झालेलं आहे माझं. गरमागरम आता लवकर कधी घेते असं झालं, कारण मला 11 वाजत आले आणि खूप जाम भूक लागली. लगेच गरम गरम चहाही घेते, अंडं आणि त्याच्यासोबत चहा, मस्का, भारी कॉम्बिनेशन. ही माझ्याकडे अशी स्टीलची गाळणी आहे, तिच्यातून पटकन लवकर चहा तो चाळून होत नाही आहे. तरी पण मी तीच वापरते, कारण छान वाटतं स्टीलचे वस्तू वापरायला. प्लास्टिकचे मला नाही आवडत,
स्पेशली गाडी तर मला नाही आवडत प्लास्टिकमध्ये, स्टीलची बरी वाटते. लोड कमी आहे ना. फायनली चहा घेतला मी, बरं वाटलं चहा घेऊन. आता त्याच्यासोबत मस्का पाव, यम्मी कॉम्बिनेशन. साहेबांचं फरमान आलेलं आहे की त्यांना चिकन खायचं आहे आज. ओके, आपण बनवूया आज चिकन. सो काही भांडी अडवून मी काढली, आता घासून घेते त्यांना पटकन. मी मुळात असं कधीही पटकन लवकर नाश्त्याची भांडी घेत नाही, कारण त्याच्यानंतर 11 वाजता माझा 9-9:30ला नाश्ता होतो आणि मी 11 वाजता जेवण करायला घेते. तर ते जेवण करतानाची भांडी पडते आणि नाश्त्याची भांडी मी एकत्र घासायला घेते. त्यामुळे कदाचित पाणीही माझं वाचतं आणि खरंच वाचतं. मला असे नाश्त्याची भांडी, परत जेवणाची भांडी, परत जेवण झाल्यानंतर दुपारची भांडी, असं डबल मला घासायला आवडत नाही. मी पाणीही खूप जातं आणि माझ्या नळाला भरपूर फ्लो आहे तसा पण, त्याच्यामुळे मी खूप वेट करते आणि थोडा ब्रेक घेत असते. पण आज करायचं आहे मला. आज इंडिया आणि न्यूझीलंडची मॅच बघायची आहे, तो फास्ट काम तर केलंच पाहिजे. तसंही मला ना कुठलंही काम करताना ना जास्त वेळ मला लागत नाही. मी कामं खूप पटापट आवरते आणि लवकर माझं आवरून मोकळी होते मी. मला कुठलेही काम ना खूप स्लो करायला आवडत नाही. तरी बघा 11:15 झालेले आहेत, आता आटपून झालं आहे माझं. आता पटापट लावून घ्यायचे भांडे. सध्या माझं ट्रॉलीचं काम निघालं आहे, त्याचे चॅनल खराब झालेत म्हणून मी ताटं वगैरे लावत नाही. जी गरजेचे आहे ती ताटं वरती ठेवते, झाकणं टोपावरती वर ठेवते आणि जी आहे अशी लावून टाकते, कारण ट्रॉलीचे चॅनल माझे खराब झालेले आहेत. लवकरच मला त्याचं काम करून घ्यायचं आहे. कधी होईल काम त्याची खरंच वाट बघते मी. आता ओटा तर आवरून झालेला आहे माझा. आता तो मनी प्लांट आणला आहे, त्याला जरा मला नीट करायचं आहे, तर आजच करावं लागेल, नाही तर ते खूप सुकून जाईल. छान फांद्या होत्या त्या, पानं पण भरपूर मोठी होती त्याची, स्वच्छही होतं. त्याच्या भरपूर मी आता कटिंग्स काढणार आहे आणि ते माझ्या जुन्या कुंडीमध्ये मी टाकते. ते पाण्यामुळे 14-15-20 दिवसात तरी छान त्याला मुळं येतात. आणि आता ठरवलं की त्याला मातीत नकोच टाकायला, आपण अजून घरातच लावूया, खूप छान वाटतं बघायला ते. आणि मी आता ठरवलं आहे की किचनमध्ये ना असं काहीतरी लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी मी ठेवणार आहे, जेणेकरून मला खूप छान वाटेल. आपण 2-2, 3-3 तास त्या किचनमध्ये काम करतो, तर असं काही छान ठेवलं तर किती बरं वाटतं ना बघायला. मला ह्या व्हिडिओसाठी नाही करायचं, पण नक्कीच मला आवडतं म्हणून करायचं आहे. त्या वेली खूप सुंदर वाटतात, अशा हिरव्यागार आपल्या अशा एखाद्या कोपऱ्यात असतात. तर माझं तर खूप लक्ष जातं त्या वेलींकडे. मला अजून असं काही वाढवायचं आहे. वेली मी अजून याचे छोटे छोटे फांद्या काढून घेते, जेणेकरून मी अजून एक ग्लास घेईन आणि त्याच्यामध्ये त्याला ॲड करेन. माझं जे घर आहे ना ते बरोबर अशा ठिकाणी आहे ना की ती सावली पडते माझ्या घरात.
माझ्या घराच्या समोर ऑलरेडी एक बिल्डिंग असल्यामुळे ना माझ्या घरात नेहमी उन्हाचा प्रकाशच कमी असतो माझ्या घरामध्ये. त्याच्यामुळे ना माझ्या घरामध्ये तुळस वगैरे असे जे ते जास्त उन्हाची गरज असते अशी झाडं टिकतच नाही. म्हणून मी ठरवलं की आपण इंडोर प्लांट जास्त यूज करायचे. पण होतं काय की ते इंडोर प्लांटला सुद्धा थोडं कमी काय जास्त काय मीडियम लाईट हवीच असते. ते फुल तुम्ही शेडमध्ये नाही ठेवू शकत. मी बऱ्यापैकी ठेवले पण आहेत, पण खूप ती अति पाण्यामुळे किंवा अति थंडाव्यामुळे आणि माझ्याकडे उंदीरसुद्धा येतात त्या टेबलावर. कारण माझं घर आहे ना हे पहिल्या मजल्यावर असल्यामुळे ना उंदीर येतात आणि ते खातात. पण मी नाही थांबणार, तरी पण मी झाडं लावणार आहे. तू किती पण येऊन खाऊन जा. मी ही ना स्पेशली डीमार्टवरनं बॉटल घेतली आहे, ज्याने ना पाणी टाकायला खूप छान वाटतं झाडांना. बऱ्याच दिवस माझ्याकडे नव्हती आणि मी ही माझी झाडं आहे ना नेमकं किचनच्या बाहेरच्या गॅलरीत लावली. ज्या टेबल ठेवला आणि टेबलावरती ती झाडं लावली. तर मला फार अवघड व्हायचं पाणी टाकायला. तर मी ही डीमार्टवरनं 169ला ही बॉटल घेतली. मला माहीत पण नव्हतं हिचा वापर कसा करायचा. पण मी एक दिवस खूप त्याचा प्रयोग केला आणि मग मला कळालं की त्याचा वापर पण खूप मस्त आहे. हे छान. तुम्हाला अगदी मनी प्लांटला फवारा द्यायचा असेल किंवा पाणी, तर ते खूप लांबून उभं राहून तुम्ही देऊ शकता. त्याला फक्त हे असं तुम्हाला प्रेस करावं लागेल. त्याच्या दाबामुळे ते पाणी खूप छानपैकी फवारा मारतं आणि लांबपर्यंत त्याचं पाण्याचा स्प्रे जातो. फक्त तो तेवढा जर दबाव संपतो ना त्या बॉटलमधला, तर मग पुन्हा तुम्हाला असंच प्रेस करावं लागतं आणि तुम्ही मारू शकता. तुम्ही बघा मी कसं करते ते. मज्जा येते खूप. मला हे असं आईलाही घेऊन द्यायचं आहे. तिची खूप इच्छा आहे की तिलाही असं पाहिजे. हे माझ्याकडे रबर प्लांट आहे आणि तो मनी प्लांट आहे. खाली मी स्नेक प्लांटसुद्धा आणलेला आहे. तो बघा कसा वाकडा करून टाकलेला आहे, तेही उंदराने. असं वाटतं की मी याला होळीमध्ये येणार श्रीच्या अंगावर पाणी टाकायला करू. कारण बरेच वर्ष झालं आम्ही होळी खेळत नाही. ह्याला सोबतच बॅगेमध्ये घेऊन जाते आता शिमग्यालाच आणि होळी खेळते त्याच्यासोबत. बघितलं, मनात नाव नाही आलं तर लगेच मागे येऊन उभा राहतो. आता जाते मी कपडे सुकवायला. मध्येच बोलला मी टाकतो कपडे, म्हणून मी थांबले. बोलला ठीक आहे बाबा, तू जाऊन कपडे सुकायला घाल, तोपर्यंत मी जेवणाची लगेच तयारी सुरू करायला घेते. कारण 11:30 तर ऑलरेडी झालेले आहेत. पहिला तांदूळच टाकते. आता जाऊन ॲक्च्युली त्याला बघायला पाहिजे तो नक्की काम करतो आहे की नाही. पण ठीक आहे, आपण आधी तांदूळ तरी टाकून घेऊया, स्वच्छ करू आणि भात घालून घेऊया. हा भात आम्ही वाडा कोलम खातो. माझ्या सासूबाईंना वाडा कोलम खूप आवडतो. त्या कुठलाही तांदूळ खात नाही. त्यांना असा मस्तपैकी सुटसुटीत कमी पाणी टाकलेला भात खूप आवडतो. त्यांचा मुलगा जेवढा हट्ट नाही करत ना, तेवढा त्यांचा हट्ट असतो आमच्याकडे. असो, पण चांगले. हा खरं तर आम्ही 3 वाट्या भात आम्हाला खूप फुगतो तो, छान होतो आणि आम्ही नेहमी फ्रेश खातो. म्हणजे दुपारी एकदा आणि संध्याकाळी वेगळा करतो आम्ही. पण आज मी मुद्दाम 2 टाईम करून ठेवणार आहे. मला संध्याकाळी फ्री बसायचं आहे. कारण मला असं वाटतं मॅच ही 9, 9:30, 10पर्यंत नक्की असणार आहे.
आज श्रीनी मला चिकन तर बनवायला सांगितलं आहे, पण आमच्या सासूबाई ना चिकन खात नाही. त्या अंडही खात नाही, त्या फक्त मच्छी खातात, ओली मच्छी आणि सुकी मच्छी. तर माझ्याकडे जवळा होता, त्यांच्यासाठी वेगळा जवळा करून घेते आणि मग आम्हाला चिकनची तयारी. तर हा मी काल बाजारातनं आणला होता आणि त्याला छान स्वच्छ करते. मला जवळाभर स्वच्छ करायला आवडतो, कारण ना त्याच्यामध्ये खूप वाळू असते आणि कचराही खूप असतो. तर त्याला आधी निवडते, साफ करते, एक एक जसे आपण तांदूळ साफ करतो तसं एक 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 साफ करूनच मी त्याला पूर्णपणे स्वच्छ करून घेते आणि मग त्याच्यानंतर त्याला भिजतही ठेवते. आता माझा खूप छान स्वच्छ करून झाला आहे. तर मी आता ह्याला ना पाणी टाकून ना थोडा वेळ भिजत घालणार. जेव्हा जवळा ना असा नरम होतो ना, तो हळूहळू माती, वाळू, कचरा कचरा तर आता नसणारच, पण वाळू नक्की खाली जाऊन राहते. तर हा आमचा स्पेशल ना सुक्या मच्छीचा डबा आहे, जो आम्ही त्याच्यामध्ये नेहमी सुक्या मच्छ्या ठेवतो. स्पेशली त्याच्यासाठी वेगळी जागा आहे. तर आईसाठी आता मी कांदे बटाटे घेऊन, आईनं बटाटे टाकलेले बरे वाटतात त्याच्यात खायला, तर मग मी कांदा, बटाटा, मिरची, टमाटर टाकून त्यांच्यासाठी थोडं पाणी टाकून त्यांच्यासाठी थोडं पातळ करते, कारण त्यांना ते भातावरती वाढून खायला खूप आवडतं. आणि मी त्या चपाती फार कमी खातात, त्यांना ते पान खातात, त्याच्यामुळे ना ते दात त्यांचे फार आता हालायला लागले, म्हणून त्या जास्त भात खूप खातात, भातावरती खूप खातात. एखादी वगैरे चपाती त्या खात राहतात. फ्रीजमध्ये माझ्या नेहमी असं डब्यामध्ये कोथिंबीर, डब्यामध्ये वाटाणे, पुन्हा मिरच्या, अद्रक मी असं वेगवेगळ्या डब्यामध्ये ठेवले, कारण ते चांगले टिकून राहतात चांगले. आणि मला छान त्याचा अनुभव आला. ह्याआधी मी त्यांना ना ओपन ठेवायचे, पण ते ना सुकून जातात. तर मी हे डबे घेऊन आले डीमार्टवरनं, तर छान टवटवीत राहतात त्याच्यामध्ये. मला कांदे भरपूर लागतात. दर आठवड्याला मी 1.5-2 किलो तरी कांदे वापरते. माझ्यासाठी हा आकडा मोठाच आहे तसाही, कारण आमच्याकडे मधले 3 वार तरी आम्ही मच्छी, जवळा वगैरे खात असतो, रविवार, बुधवार आणि शुक्रवार. त्यामुळे कांदे माझ्याकडे झटपट संपून जातात. मी भरपूर टाकते, कारण तसं छानही लागतं. जर तुम्ही खास करून सुक्या मच्छीसाठी ना कांदा आणि टमाटा खूप छान लागतो. आणि मला बटाटेही भरून ठेवावे लागतात, आईंना आवडतात बटाटे. माझा जवळाही छान आता भिजलेला आहे, त्याला आता लवकरच स्वच्छ करून घेते आता चांगलं 4-5 पाण्यामधून. तोपर्यंत बघू, अरे बापरे, हा बा बसला इकडे उठला काम करायला. मी जर इकडनं गेले ना, हा परत मोबाईल घेऊन बसेल आता. कंटाळा आला आता खरंच. बऱ्यापैकीच चांगला टाईम झाला. हे असं मी जरा वेळवून घेते, म्हणजे माती खाली राहते. कमीत कमी असं मी ना 3-4 पाण्यामध्ये करत राहते, जोपर्यंत मला समाधान वाटत नाही तोपर्यंत. तर ते खाताना ना कचकच लागते. मग
तुम्ही पण असाच जवळ साफ करता का? नक्कीच कमेंट करून मला सांगा. हा टोप आमचा स्पेशल आहे बरं का. ह्याच्यात आम्ही फक्त मच्छी करतो. तुम्हाला नेहमी असं वाटत असेल की माझ्या 1-2 व्हिडिओमध्ये मी सारखं आणि सतत बोलत जाते की आमच्याकडं असं वेगळं आहे. माझ्या ॲक्च्युली सासूबाई खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांना काही शास्त्र पाळलेली आवडतात. मलाही झेपतं तेवढं मी करते, पण त्याही आपल्यावर विश्वास ठेवतात म्हणून मला नाही करता येतात. पण सुरुवातीला जेव्हा लग्न करून आले तर नव्हतं जमत, लक्षात नव्हतं राहत ह्या गोष्टी करायच्या. आईकडं मी कधी ह्या गोष्टी केल्या नव्हत्या. आम्ही सरसकट सगळ्या वस्तू वापरायचो, करायचो आणि खायचो सुद्धा. आमच्या साहेबांना आता मी नारळ तोडायला लावलेला आहे. खोबरे स्वच्छ धुवूनच घ्यायला पाहिजे आहे. मी सगळंच धुवून घेत राहते. कांदा, टमाटर, मिरच्या सतत धुवून घेते. मी फ्रीजमध्ये ठेवतानाही धुवूनच ठेवते. कोविडमुळे मला जाम सवय झाली, कारण कोविडमध्ये सगळं धुवून घ्यायचं मार्केटमधून आल्यानंतर. आता ती खरंच सवयीचा भाग झालेला आहे म्हणून करून घेते. मला आता श्रीनी चिकन आणून दिलेलं आहे, त्याला आता साफ करून वगैरे घ्यायचं आहे. तोपर्यंत मी पीठ मळून घेते आणि पीठ मुरत ठेवते. मग चांगलं नरम झालं की त्याच्या चपात्या पटापट करता येतील मला. श्रीलाही कामाला लावले मी. त्याला कांदे कापायला खूप आवडतात. खूप छान पद्धतीने कांदे कापतो तो, बारीक कापून देतो. तर चिकन आणले, आता मी त्याला साफ करून घेते. छान ऊन पडलेलं आहे. माझा प्रकाश पूर्ण किचनमध्ये येतोय. मला अशा खिडकीतला लाईट्स येणारा प्रकाश मला खूप आवडतो. खूप भारी वाटतं मला. तुम्ही जिथे सतत काम करतात ना, तिथे काही अशा ॲट्रॅक्टिव्ह गोष्टी झाल्या ना का खूप छान वाटतं. मला स्पेशली खूप आवडतात अशा गोष्टी बघायला. माझं मन रमतं मग त्या ठिकाणी. आता मी याला कांदाही फ्राय करायला लावते. तोही आवडीने येतोय करायला. तोपर्यंत चिकन साफ करून घेते. मला फोडणीची तयारी. आणि आता ठरवलं आहे की मी कुकरमध्ये जरा शिजून घेते पटकन त्याला. बऱ्यापैकी ॲक्च्युली बोनलेसच त्याने चिकन आणलं आहे तर ते शिजून जाईल. तरी पण मी कुकरला लावून घेते. आणि आता माझा मसालाही फ्राय झाला आहे. माझ्या शिट्ट्याही बऱ्याच झालेल्या आहेत. मिक्सरला वाटून घेते. त्याला मिक्सरला वाटायला लावते आणि तोपर्यंत मी चपात्या बनवायची तयारी करून घेते. हेही काम मी श्रीला देणार आहे. मिक्सरवाले साहेब. आता मी फोडणी देते आणि कुकरमध्ये शिजायला लावते. लगेच चपात्याही करायला घेते. मी चपात्याही खूप लवकर करते. असं मी तर बोलतेच, पण माझी माहेरची माणसं पण बोलतात. माझी घाई बघा कशी चालली, कारण एकदम शेवटच्या टप्प्यावर आहे आता माझं काम. या पिठाच्या अगदीच मला वाटतं 14-15 तरी चपात्या होतील माझ्या. चिकनही शिजत आले माझं. ते जरा चपात्या पूर्ण होईपर्यंत गार होऊन देईन आणि लगेचच मसालाही वाटून दिला आहे श्रीने मला. मी तो फ्राय करायला टाकेल आणि पटकन करून घेईन. झालं, चिकनाची शिट्टी झाली चिकनाची. आता 12:30-1 होत आलेला आहे. आई शपथ, भरपूरच चिकन शिजलं आहे रे बापरे.
माझ्याकडनं भरपूर शिट्ट्या झालेल्या आहेत. आता श्री खिमा खाणार आहे आता वाटतं चिकनचा. मला पण आवडत नाही इतकं जास्त शिजलेलं. माझ्या नाही ते फुल कालवणामध्ये, मी कालवण बोलते, रश्श्यामध्ये ते फुल होता बारीक बारीक खेण्यासारखं होणार आहे. बोनलेस चिकन भरपूर लवकर शिजतं ते. आणि मी अजून माझ्याकडनं चुकून जास्त शिट्ट्या झाला. भरभर कामं करायच्या नादामध्ये अशी माझ्याकडनं कधी कधी चुका होतात. मी खूप चुका करत राहते बरं का. तुम्ही नक्की बघत राहता हळूहळू पुढे. आतापर्यंत ॲक्च्युली माझे ब्लॉग जास्त जेवणावरती चाललेले आहेत. लवकरच अजून छान मी ब्लॉग्स घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तुम्ही बघा नक्की. आता मी पटकन जेवण करून घेते. मला ॲक्च्युली जेवणाचा ब्लॉग दाखवायचा नाही आहे. आपण जेवण करून, कारण मला वाटतं आता 2:15 होत आलेत आणि मॅच सुरू होणार आहे आणि ऑलमोस्ट डन. अरे वा, पहिला विकेट गेला की काय? हो, खरंच गेला आहे. आता माझी मॅच सुरू झाली. आता मी फुल थिएटरसारखा पूर्ण घराचा व्ह्यू करून टाकतो आणि आता मॅच एन्जॉय करणार. संध्याकाळी नक्कीच 4-5 वाजलेले आहेत. मी एन्जॉय करते. आज एवढी माझी धडपड ह्या फक्त क्रिकेट मॅचसाठी होती, कारण मला एक फायनल मॅच बघायची होती. जो मी आज तुमच्यासोबत हा माझा मॅचचा ब्लॉग शेअर केला आहे. तुम्ही मला नक्की सांगा हा कसा वाटला आहे. मला तर पूर्ण मॅच बघायची गरज पण नाही, मला माहिती आहे, कारण खूप तगडी खेळते आपली इंडिया आणि ही जिंकणारच नक्की. आता संध्याकाळच्या नक्कीच 8 वाजले असते आणि आपण लास्ट मोमेंटलाच आहोत. आम्ही खूप गंभीरतेने बघतोय. मध्येच विराट कोहली आऊट झाला आणि माझा मूड गेला. मी गपचूप आता किचनमध्ये जाऊन बसते, माझं काम करत बसते. आता श्री पुढचं बघेल आणि मी त्याला हळूहळू विचारत राहीन काय झालं. तुम्ही मला सांगेन असं काय झालं का माझा लवकर मूड ऑफ होतो. मी नाही बघत, पण मी परत येणार बघायला. आणि मी आले, याच्या पाठीमागून आले बघायला. हो, विकेट खरंच गेलेलं आहे, पण आपल्याच हातात आहे. पण खूप उशिराने त्यांनी विकेट आपले काढले. ते राहुल खेळतो का आता? ऑलमोस्ट जवळ आहे. बापरे, काय कॅच होती. बापरे, 6. आपल्याच हातात आहे. आता काय बघायचं, आपणच जिंकणार आहोत आता. ये कसलं भारी यार. खूप जवळ आलं आता 3च पाहिजेत आपल्याला. खूप मस्त गेला आणि गडबडीत झाला. हो, जिंकलोही आपण, बोलले ना. चला मग भेटूया. शेवटी आपण जिंकलोच. खरंच खूप बरं वाटलं. आज मॅचसाठी जेवढी धडपड केली आहे ती सार्थक झाली. कसं वाटली मॅच? मी ते एन्जॉय केला आहे खूप. तुम्ही पण केला की नाही नक्की कमेंट करून मला सांगा. आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू, बाय बाय.